पी आगाव पाटील शिक्षण संस्था चाकण पुणे, संतोष ऑलराऊंड अकॅडमी चाकण, विश्व शांती निकेतन विद्यालय चाकण, सारा अबॅकस अकॅडमी चाकण आणि अनेक उपक्रम चालवणारी ही संस्था रोबोटिक्स, मिड टर्म ब्रेन कोर्स, मराठी फिनिक्स, मेंदूकल चाचणी, रुबिक क्यूब, वैदिक मॅथ्स, सुंदर हस्ताक्षर लेखन, स्पोकन इंग्लिश, ड्रॉइंग आर्ट, कॅलिग्राफी क्लासेस, बाल संसार वर्ग आणि अनेक उपक्रम चालवणारी ही संस्था व आपण इथं सगळे जमलेले बंधू आणि भगिनींनो, हा 15वा कौतुक सोहळा आणि आदरणीय व्यासपीठावर आदरणीय उपस्थित असलेले आपले अतिथी आदरणीय सर कृष्णा लोणारे सर, सचिन नागपुरे सर, खूप सुंदर शब्दामध्ये एक प्रेरणादायी त्यांनी दिलेला मेसेज, विधिज्ञ ॲडव्होकेट गोरक्ष आव्हाड सर, रिस्पेक्टेड जयप्रकाश दैफळे सर, इतर मान्यवर डॉक्टर प्रवीण, डॉक्टर अर्चना, त्यांची संपूर्ण टीम, या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून घडत असलेले वेगवेगळे उपक्रम, शिक्षक वृंद आणि इतर कर्मचारी व परिवाराचे सदस्य तसेच निमंत्रित मान्यवर जे व्यासपीठासमोर बसलेले आहेत, अनेक वेगवेगळे नात्याचे आपल्याकडे असलेले सगळे प्रकारचे जे आज म्हणून इन्व्हायटीज, ते जे निमंत्रित आपल्याकडे आलेले परिवाराचे सदस्य, सन्माननीय पालक वृंद, हा अभिमान सोहळा आज आपण बघतोय, सकाळपासून बघतोय. वेळेचं भान ठेवून मला 2 शब्द एवढे सांगायचे की ह्या ऑलराऊंड अकॅडमीमध्ये आपण दिलेला विश्वास, टाकलेला विश्वास आणि त्यातून येत असलेले फळ बघताना खूप आनंद वाटतो. संस्थेचा एक अलिखित नियम आहे की कदाचित एक अतिथी परत रिपीट केला जात नाही. मी त्यातलं एक एक्सेप्शन किंवा एक वेगळं उदाहरण म्हणून आज आपल्या समोर आलेलं आहे. आणि मी आज खरं तर एक अतिथी म्हणण्यापेक्षा किंवा सत्कार मूर्ती म्हणण्यापेक्षा मी एक पालक म्हणून येण्यास मला आज खूप आनंद वाटतो. कारण आज हे पालकांचं मनोगत ऐकताना मला खूप आनंद वाटला, खूप अभिमान वाटला. प्रत्येक पालक, माझे बंधू आणि भगिनी जेव्हा मनोगत व्यक्त करत होते, मला असं वाटतं की खूप खूप त्यात मेसेज, संदेश होता, एक कथा होती, एक गाथा होती, एक संघर्ष होता आणि अनेक प्रकारे येत असलेल्या कुठल्याही प्रकारच्या चॅलेंजेसला तोंड देऊन आपण एक करूच शकतो. एक आदर्श ते आज इथं बोलत होते आणि मला वाटतं त्यातून खूप शिकण्याजोगं, खूप समजण्याजोगं होतं. मी त्या सगळ्यांना सॅल्यूट करतो, त्या पालकांना, ज्या इतर पालक, सर्व पालकांना की त्यांनी हा एक आदर्श निर्माण केलेला आहे. मला खूप कौतुक वाटतं. कारण आपण एक पालक म्हणून बघत असताना मला जे करता आलं नाही, मला वेगवेगळे क्लासेस करायचे होते, मला वेगवेगळ्या कला शिकायच्या होत्या, मला वेगवेगळे गुण संपन्न व्हायचं होतं, पण वेळेअभावी की इतर कारणामुळे कदाचित ते राहिलं असेल. म्हणजे माझ्या पाल्याला करता आलं पाहिजे, त्यासाठी मी देणारा सपोर्ट नक्कीच पूर्ण परिवार म्हणून देऊ. आणि ते बघताना, ते ऐकताना, ते समजून घेताना, ते बघत असताना मला खूप आनंद वाटला की पालकांनी भरभरून ते प्रेम आपल्या पाल्यावर व इतरांना दिलं. मी एक पालकाच्या मनोगतमध्ये हे बघितलं की माझ्या पाल्यापेक्षा इतर पाल्याबरोबर तितकंच लक्ष आणि ते द्विगुणित करून तो कशी स्पर्धेमध्ये भाग घेता येईल, कसं एकमेकाला सहकार्य करता येईल, ती भूमिका बघितली. पाल्यांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण या चिमुकल्या वयोगटाने आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जावर, देश पातळीवर, राज्य पातळीवर, वेगवेगळ्या पातळीवर एक आपल्याला अभिमान उभा केलेला आहे. आजची पिढी खूप सुंदर कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते. त्यांचे प्रिपरेशन, त्यांची तयारी, त्यांचं पॅशन, त्यांचं डेडिकेशन बघितल्यानंतर आपण सुद्धा खूप प्रेरणा घेतो आणि त्यांच्या या सगळ्या परिश्रमातून आपल्याला स्वतःला पण खूप शिकायला मिळतं. आणि मला असं वाटतं आपण आपल्या पाल्याबरोबर सुद्धा आपण काही गोष्टी शिकत असतो. ते शिकण्याची संधी आपण सोडली नाही पाहिजे. जे आपण कदाचित शिकू शकलो नाही, पण त्याला आपण सपोर्ट करतो. आपला पाल्य करत आहे, हार हो जीत हो, पण त्याबरोबर आपण जोडणं
आणि त्यातूनही आपण शिकणं आणि त्यांच्या विजयाबरोबर आपला विजय असं समजणं ही खूप मोठी भूमिका आहे. आणि आजच्या कौतुक सोहळ्याला हिची मोकली बराच वेळ झाली वाट बघतायत. आता मला वाटतं त्यांचा कौतुक सोहळा जरूर लवकर लवकर करणे गरजेचं आहे. आणि ह्यांच्या या कौतुक सोहळ्यातला प्रवास हा खरंच अतुलनीय आहे, कौतुकास्पद आहे. आणि सर्व पालक, सर्व शिक्षक कर्मचारी व सर्व सर्व मेंटर्स यांनी दिलेले सगळे जे काही धडे आहेत ते नक्कीच पुढे कामाला येतील, देशाच्या कामाला येतील, माणुसकीच्या कामाला येतील, मला याची खात्री आहे. अनेकांनी एक स्वप्न बघितलेलं आहे. माझी इच्छा आहे, माझी देवाला प्रार्थना आहे की सर्वांचे स्वप्न पूर्ण हो आणि अशाच प्रकारे वेगवेगळे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून हो. मला आश्चर्य वाटतं, मी डॉक्टर प्रवीण यांचा स्ट्रगल पिरियड बघितलेला आहे. ज्या वयामध्ये त्यांनी शिक्षण संस्था उभा केली त्या वयामध्ये एक नोकरी घेऊन आपण आपलं स्वतःचा उदरनिर्वाह करू शकलो असतो. पण त्या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून वेगवेगळी सेवा घडेल, इतरांचे स्वप्न पूर्ण होतील, ती ताकद लावली, ती जिद्दची कडी ठेवली आणि आज हे उभा केलं. तुमचं डॉक्टर प्रवीण सर, डॉक्टर अर्चना यांना अनेक जागतिक देश पातळीचे पुरस्कार आहेत. त्यांचं दोघांचं आणि या सगळ्या टीमचं परिश्रम बघून खूप खूप मान उंचावते. खूप अभिमान वाटतो की आपल्या ऍक्टिव्हिटीशी आम्ही कुठल्या प्रकारे जोडले जातो. आंतरराष्ट्रीय दर्जाचे नॅशनल आणि वेगवेगळे पुरस्कार त्यांना मिळालेत या संस्थेला, या दोघांना. आणि ते स्वतःही शिकत राहतात. मला कौतुकाची बाब वाटते, एक शिक्षण संस्थापक म्हणून थांबायचं नाही, आपणही शिकत राहायचं आणि भविष्यकालीन आपल्या या मुलांना, या पिढीला काय देता येईल, ते कशा वेगळ्या पद्धतीने आपलं भविष्य बनवतील आणि एक ऑलराऊंडर स्टुडंट म्हणून कसे येतील